गणेशांचे स्मरण करून आजच्या व्याख्यानमालेला सुरुवात करत आहे. ओम शंभो प्रतिष्ठान त्र्यंबकेश्वर. आजचा विषय ब्रह्मगिरी आणि श्रीगड. यादवांच्या काळानंतर येथे मुघलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही अशा पाचही पातशाह्यांनी हिंदू समाजावरती खूप अत्याचार केले. नंतर शहाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जन्मानंतर जिजाऊ माँसाहेबांनी यांच्या संगोपनातून शिवाजी राजांना हिंदवी स्वराज्याचे बाळकडू पाजले व स्वराज्याचे बीज त्यांच्या मनात रुजवले. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या चरणी त्यांनी आपल्या सवंगड्यांसह रक्ताभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन स्वराज्याची घौडदौड सुरू केली. स्वराज्याचे तोरणा हा किल्ला ताब्यात घेऊन बांधले. त्यानंतर अनेक गडकोट, भुईकोट अशा आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याचा विस्तार केला. ह्या केलेल्या विस्ताराचे जनतेचे व्यवस्थित संगोपन व्हावे ह्यासाठी धनाची आवश्यकतेनुसार तरतूद करण्यासाठी त्यांनी सुरतेवर स्वारी करण्याचे योजले. सुरतेकडे आगेकूच करत असताना त्यांना वाटेत श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन या ठिकाणी घडले. या ठिकाणी स्थित असलेल्या श्रीगडला भेट देऊन आणि त्र्यंबक राजाचा आशीर्वाद व अभिषेक करून पुढील वाटचाल यशस्वी केली. धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता घ्यावे राज्य आपुले, देशद्रोही कितुके कुत्ते, मारो निघालावे परते, देवदास पावती फत्ते, यदर्थी संशयो नाही, देवमस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आजचा पुढचा विषय श्री राजूजी दीक्षित हे तुम्हाला पुढे सांगते. श्री गणेशाय नमः. श्री शंभो प्रतिष्ठान त्र्यंबकेश्वर तर्फे सर्व उपस्थितांचे मी स्वागत करतो आणि शंभो प्रतिष्ठानचे सुरुवातीलाच आभार प्रकट करतो. आजचा विषय हा अत्यंत आवडीचा विषय आहे आणि मी सुरुवातीलाच काही संदर्भ ग्रंथांचं, महत्त्वाच्या संदर्भ ग्रंथांचं म्हणजे सांगणार आहे की या संदर्भ ग्रंथांचा वापर मी याच्या माझ्या व्याख्यानाकरता केलेला आहे. तर त्या संदर्भ ग्रंथांची यादी मी अगोदर वाचून दाखवतो आणि मग माझ्या विषयाला आरंभ करतो. तर आजच्या व्याख्यानासाठी मी जे संदर्भ ग्रंथ निवडलेले आहेत त्यापैकी एक दुर्गकोश सतीश अक्कलकोट यांचा, अथा तो दुर्ग जिज्ञासा प्र.के. घाणेकर यांचं, सांगाती सह्याद्रीचा यंग झिंगारो ट्रेकर्स यांचं, त्र्यंबकगड अंजनेरी रामसेज हे महेश तेंडुलकरांचं ग्रंथ, त्याचबरोबर नाशिक त्र्यंबक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक यथार्थ दर्शन, भारतीय इतिहास संशोधन समिती महाराष्ट्र यांच्यातर्फे, आणि एक कुंभांक ही स्मरणिका यांचा वापर मी केलेला आहे आणि बोलण्याच्या ओघामध्ये इतर पण काही संदर्भ येतील. त्याचप्रमाणे एक खुलासाही करणं आवश्यक आहे, तो म्हणजे कालच्या व्याख्यानाच्या संदर्भात. काल मी बोलता बोलता नस्स खिऱ्यावरती जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर देताना तो नीलम आहे असं बोलून गेलो.
पण तो नीलम नसून तो हिराच आहे, फक्त तो निळसर झाक असलेला हिरा आहे, म्हणजे नीलम सदृश आहे, पण तो हिरा आहे. प्रत्यक्षात तो ब्ल्यू सफायर किंवा नीलम नाही. त्याचप्रमाणे दप्तराचा उल्लेख करताना मी शिवापूरऐवजी दुसरा काही शब्द वापरला. ते शिवापूर दप्तरामध्ये ती नोंद आहे की शिवाजी महाराज 31 डिसेंबर 1663ला त्र्यंबकेश्वरी होते आणि नंतर ते सुरतेच्या पहिल्या स्वारीवर गेले. ही नोंद शिवापूर दप्तरामध्ये सापडते. झालेल्या 2 चुकीबद्दल क्षमस्व. कृपया याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आजचा विषय आहे ब्रह्मगिरी किल्ला, श्रीगड. ब्रह्माद्री शिखरोत्पन्ने त्रिकंटक विराजते, गौतमेन प्रार्थिते गंगे गोदावरी नमोस्तुते. ही गोदावरी नदी ज्या पर्वतावरनं प्रवाहित झाली, तिचं उगमस्थान असलेलं हा ब्रह्मगिरी पर्वत. याला धार्मिक महत्त्व आहे. सर्वप्रथम ब्रह्मगिरी पर्वत हा किल्ला आहेच, परंतु याला श्रीगड असं नाव पडलं मध्ययुगामध्ये. ते हे श्रीगड नाव कसं पडलं, ते हे त्याच्या धार्मिक महत्त्वामुळे पडलं. आपला इतिहास जतन केलेले जे पुराण आहेत, रामायण महाभारत सर्व पुराण हे इतिहास ग्रंथ आहे. ते इतिहास ग्रंथांमध्ये या ब्रह्मगिरी पर्वताच्या उत्पत्तीची एक कथा येते. ती कथा अशी सांगते की ब्रह्मगिरी पर्वत हा स्वतः शिवस्वरूप आहे. पद्मपुराणातली कथा आहे. ज्यांना अधिक उत्सुकता असेल त्यांनी ती जरूर बघावी. तर पद्मपुराणामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की स्वतः शिव पर्वतरूप होऊन इथे आले आणि तो शाप ब्रह्मदेवांनी दिलेला असल्यामुळे नंतर उशाप देताना की मी तुझ्या नावाने इथे निवास करेन असं त्यांना सांगितलं. म्हणजे हा जो ब्रह्मगिरी पर्वत आहे हा शिवस्वरूप मानण्यात आलेला आहे आणि त्यावरनं पंचगंगा प्रवाहित झाल्या आहे. मी काल पण बोललो, त्यापैकी एक महानदी म्हणजे गोदावरी आहे आणि गोदावरीची लांबी खूप सर्व त्या पंचनद्यांमध्ये मोठी असल्यामुळे ब्रह्मगिरीचा उल्लेख नंतरच्या काळामध्ये प्रामुख्याने गोदावरीचं उत्पत्ती स्थान असंच आलेलं आहे. परंतु तो शिवस्वरूप पर्वत आहे. शिव हे गुरु आहे आणि बऱ्याचशा संप्रदायांनी त्र्यंबकमठिका हे आपलं गुरुपीठ म्हणून मानलेलं आहे, विशेषतः दत्त संप्रदाय. आणि मग दत्त संप्रदाय किंवा नाथ संप्रदाय यांच्या पारिभाषिक ग्रंथांमध्ये ब्रह्मगिरी किल्ल्याचा उल्लेख श्रीगड असा येतो. याला अनुलक्षून एक दुसरी पण माहिती आहे की नाथ संप्रदायाच्या याच्यामध्ये एक यात्रा होते जी या ब्रह्मगिरी पर्वताच्या म्हणजे श्रीगडाच्या ब्रह्मगिरी पर्वताच्या मध्यावरनं म्हणजे गंगाद्वारापासून असलेल्या अनुपान शिलेपासून ते श्रीपर्वत, श्रीगडापासून तर श्रीपर्वत म्हणजे मल्लिकार्जुन जे श्रीशैल पर्वत ज्याला म्हणतात तो श्रीपर्वत असं सांगितलंय. हा श्रीगड. तर श्रीगडाच्या मध्यापासून तर श्रीपर्वताच्या मध्यापर्यंत जाणारी श्री पात्रदेव कदली यात्रा हा नाथ सांप्रदायिकांचा जो दर 12 वर्षांनी होणारा उत्सव असतो तो तेव्हापासून तर आज तागायत चालू आहे. आणि त्यामुळे इकडे श्रीगड आणि तिकडे श्रीपर्वत असं सांप्रदायिक ग्रंथांमध्ये याचं वर्णन आढळतं. म्हणून ब्रह्मगिरी किल्ला हा विषय, ब्रह्मगिरी पर्वत हा पूजनीय पर्वत आहे, याची परिक्रमा पण करतात आणि नामदेवांसारख्या संतांनी पण याची महती गायलेली आहे अभंगामध्ये. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी कैसी यमपुरी. हा सर्व अभंग साधारण 1270च्या इसवी सनातला नामदेव महाराजांनी रचलेला हा आपल्याला महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ब्रह्मगिरीचं जे पूज्यत्व आहे त्यामुळे जेव्हा हा किल्ला बनला तर त्यानंतर याला श्रीगड हे आपोआप नामाभिधान प्राप्त झालं आणि धार्मिक ग्रंथांमध्ये ते वापरलं गेलंही आहे आणि तत्कालीन कागदपत्रांमध्ये पण वापरलं गेलेलं आहे. दुर्गम किल्लेति विज्ञेयम, दुर्गम किल्लेति विज्ञेयम गिरिदुर्ग गडस्मृतः. दुर्ग हेच किल्ला या नावाने ओळखले जातात. त्यापैकी गिरिदुर्गाला गड म्हटलं जातं असा या वाक्याचा साधा सुटसुटीत अर्थ आहे. दुर्ग म्हणजे किल्ला, यातील गिरिदुर्ग प्रकारच्या दुर्गास गड म्हणतात.
आता हे जे गड आहे, आपण त्याला कडेकोट बंदोबस्त म्हणतो. तसं वेदांमध्ये सुद्धा कडेकोट बंदोबस्तातील पुरे जे वृत्रासुराचे इंद्रानी फोडून जाळून टाकले, असे ते कडेकोट बंदोबस्तातले पुरांचं वर्णन येतं. रामायण, महाभारत व पुराणे या इतिहास ग्रंथातही किल्ल्यांचे प्रकार दिलेले बघता येतात. मनुस्मृती, कौटिल्याचे अर्थशास्त्र, अभिलाषितार्थ चिंतामणी, सोमेश्वर मध्ययुगातला ग्रंथ आहे, भोजराजाचा समरांगण सूत्रधार, आकाश भैरव कल्प, दैवज्ञ विलास हे महत्वाचे ग्रंथ आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या सप्तांगामध्ये दुर्ग हे महत्वाचे अंग मानले जाते आणि छत्रपती संभाजीराजांनी बुधभूषण या ग्रंथामध्ये या विषयक सूक्ष्म विचार मांडलेले जिज्ञासूंना बघता येते. यामध्ये जे दुर्ग आहेत त्याचे अनेक प्रकार ग्रंथांमध्ये, म्हणजे ज्योतिष, स्थापत्य किंवा आपल्या ऐतिहासिक ग्रंथांमध्ये सांगितलेले दिसून येतात. त्यापैकी वनदुर्ग, जलदुर्ग, मरुदुर्ग, इष्टिकादुर्ग, अश्मदुर्ग, गिरिदुर्ग असे प्रकार या दुर्गांचे दिलेले दिसून येतात. क्वचित प्रसंगी नरदुर्ग पण आढळतो. असे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. यापैकी गिरिदुर्गांचे, फक्त गिरिदुर्ग म्हणजे डोंगरी किल्ले यांचे सुद्धा प्रकार दिलेले आहेत. ते त्या प्रकारांप्रमाणे तसल्या तसा किल्ला मिळणं फार मुश्किल आहे. आता माझ्या असं अनुभवायला आलेलं आहे. पण या 2-3 प्रकारांचं मिश्रण करून आपण त्या किल्ल्याची प्रतवारी करू शकतो. असे ते गिरिदुर्गांचे प्रकार दैवज्ञ विलास, समरांगण सूत्रधार याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यापैकी भद्र, अतिभद्र, चंद्र, अर्धचंद्र, नाभ, सुनाभ, रुचिर, वर्धमान इत्यादी प्रकार गिरिदुर्गांचे दिलेले आहेत. आता आपला आजचा विषय ब्रह्मगिरी आहे, श्रीगड, ब्रह्मगिरी किल्ला. तर ब्रह्मगिरी किल्ला जर तुम्ही बघितला लांबून तर तो अर्धचंद्रासारखा तो डोंगर अर्धचंद्र आकाराचा आहे. मग तो अर्धचंद्र पण गिरिदुर्ग आपल्याला म्हणता येईल याला. पण अर्धचंद्र गिरिदुर्ग हा फार उंच नसतो आणि महाराष्ट्रातल्या अतिउंच पर्वत श्रेणीमध्ये म्हणजे ब्रह्मगिरी पर्वत ही महत्वाचे जे 5 उंच ठिकाण आहे, साल्हेर, कळसुबाई, अंजनेरी, त्याप्रमाणे त्र्यंबक हा उंच डोंगर आहे त्या मानाने. तर मग अर्धचंद्राकृती त्याला पूर्ण असला तरी त्याला निव्वळ अर्धचंद्राकृती गिरिदुर्ग म्हणता येणार नाही. तर भद्र गिरिदुर्ग पण आपण म्हणू शकतो, कारण भद्र हा उंच पर्वतावरील पठारी भाग जास्त असणे आणि पाणी साठा मुबलक असणे. आणि त्याचं एक अजून वर्णन केलेलं आहे की जेथे राजा हत्तीवरती बसून ध्वजा पताका घेऊन वर जाऊ शकतो अशा दुर्गाला त्यांनी भद्रगिरीदुर्ग असं संबोधन केलंय. तर हा पूर्वीच्या काळी हत्ती घेऊन जायचे म्हणून हत्ती दरवाजा होता असं म्हटलं जातं की त्या बाजूनी जे 2 वाटा आहेत त्यापैकी एका वाटेने हत्तीवरती नेता यायचा, म्हणजे राजा हत्तीसहित ध्वजा पताकांसहित जाऊ शकायचा असा एक दरवाजा या उंच पर्वताला होता. त्याला हत्तीमेट म्हणजे त्याच्या खालचं जे गाव आहे त्या दरवाजाच्या जवळचं ते हत्तीमेट आणि तो हत्ती दरवाजा असं संबोधन होतं. तो आता बुजला गेलेला आहे. पण पूर्वीच्या काळी हत्तीवरती जात होता अशी माहिती ग्रंथांतरी आढळते. म्हणजे हा अर्धचंद्राकृती परंतु भद्रगिरीदुर्ग म्हणता येईल असा हा श्रीगड आहे. मल्हार रामराव चिटणीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यातील दुर्गांची संख्या 317 दिलेली आहे. यापैकी त्र्यंबक विभागामध्ये 25 डोंगरी किल्ले गिरिदुर्ग नमूद केलेले दिसून येतात आपल्याला. यातील मुख्य किल्ला त्र्यंबकगड म्हणजे हा ब्रह्मगिरी किल्ला, याला श्रीगड संबोधले जाते. आता ब्रह्मगिरीचा जर भौगोलिक आपण विचार केला तर याचं जे स्थान आहे भौगोलिक हे अक्षांश 1954 नॉर्थ, 19 अंश 54
उत्तरेकडे आणि रेखांश आपले ब्रह्मगिरी किल्ल्याचे 73-31 पूर्व म्हणजे ईस्ट अशा रेखांश आहेत. याचा जिल्हा तालुका नाशिकच आहे. सध्या समुद्र सपाटीपासून माथ्याची उंची 4248 फूट आहे आणि पायथ्यापासूनची उंची 2298 फूट आहे. या ब्रह्मगिरी किल्ल्याचा म्हणजे श्रीगडाच्या पायथ्याचा घेर एकूण 16 किलोमीटरचा आहे आणि याच्या माथ्याचा घेर 6.5 किलोमीटरचा आहे. पण 6.5 किलोमीटर पूर्ण सपाटी नाहीये. पठारी प्रदेश हा संपूर्ण नाहीये वरती माथ्यावरती. ते एक 100 मीटर माथ्याच्या खाली सर्व बाजूनी त्याला पठार आहे आणि त्याच पठारावरती हा किल्ला वसलेला आहे. किल्ल्यावरती जाण्यासाठी 2 वाटा आहेत. त्यापैकी एक ब्रिटिश काळामध्ये झालेली म्हणजे त्र्यंबक गावातनं जी वाट जाते ती एका पंजाबी गृहस्थांनी तिथे पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि डोंगर कापून काही जिने बनवलेले आहेत. तर ती वाट त्र्यंबकेश्वर गावातनं निवृत्तीनाथ मंदिराच्या तिथून ब्रह्मसावित्री आणि ब्रह्मसावित्रीवरनं वरून जाते. तर त्यामध्ये भातखळा असं म्हटलं जातं. आमच्या स्थानिक याच्यामध्ये भातखळा म्हणतात. तिथे आजही वृक्षराई आणि धर्मशाळा पण आहे. तर त्या भातखळ्यातनं जिने म्हणजे पायऱ्या सुरू होतात. पायऱ्या जिथे संपतात मध्ये भैरवाचं हनुमंताचे शिल्प आहेत डोंगरामध्ये कोरलेले. काही गुहा आहेत आणि मग आपण जिन्याला लागतो आणि डोंगरात कापलेल्या जिन्यातनं आपल्याला पर्वतावरती जाता येतं. वाटेमध्ये दुकानं वगैरे पण आहे. सरबत वगैरे मिळू शकतं, चहा कॉफी मिळू शकते, जेवणाची सोय होऊ शकते. म्हणून यात्रेकरूंसाठी सुलभ व्हावं गोदावरीच्या उगमाच्या ठिकाणी जायला म्हणून दानी लोकांनी तत्कालीन ब्रिटिश काळामध्ये हा रस्ता निर्माण केलेला आहे. हा आत्ता निर्माण झालेला रस्ता आहे. पूर्वीच्या काळी हा रस्ता नव्हता. तर पूर्वी हत्तीमेटेच्या बाजूनी रस्ता होता. म्हणजे जो त्र्यंबकेश्वर गाव आत्ता जे आहे त्याच्या पाठीमागे जो किल्ला पश्चिम भागामध्ये येतो तिकडनं न जाता किल्ल्याच्या दक्षिण बाजूला जावं लागायचं आणि तिथल्या आग्नेय कोपऱ्यामधनं ती जी वाट आहे इंडीखिंडीतनं त्याच्यातनं हत्ती दरवाजा आणि हत्ती दरवाजावरनं वरती बुरुज वगैरे तटबंदी आहे. तिथे 2-3 दरवाजे आहेत. आता ते सगळं दबलं गेलेलं आहे. निसर्गाच्या माऱ्यामुळे आणि मानवनिर्मित युद्धाच्या तोफांच्या माऱ्यामुळे तो भाग अतिशय ढासळलेला आहे आणि त्याच्यामुळे दरवाजे वगैरे खूप दबले गेलेले आहे. तर तो एक वाट आहे. त्र्यंबक गावातनं जर जायचं असेल तर साधारण 5 ते 5.5 किलोमीटर चढाई चाल करावी लागते. 550 पायऱ्या आणि जिने मिळून चढावे लागतात आणि वरती पण पठारावरती चालावं लागतं. वरती गेल्यानंतर मग आपल्याला काही मंदिर आहेत ज्याच्यामध्ये त्र्यंबक तीर्थ मी काल बोललो ते त्र्यंबक तीर्थ आहे. मूळ गंगेचं तीर्थ आहे जिथे जटाशंकर मंदिर आहे जिथे शंकरांनी जटा आपटल्या असं मानलं जातं. ते चिन्ह भाविक लोक फार भाविकतेने त्याचं दर्शन घेतात. असं ते जटाशंकराचं मंदिर आहे. असे काही स्थळं लोक दर्शन घेऊन परत येतात आणि मग गंगाद्वारी जातात. तर तो ब्रह्मगिरी किल्ल्याचा वरचा भाग जो आहे तो भाविकांसाठी आहे. पण आपण जर मूळ पूर्वीच्या वाटेने गेलो तर ती आता वाट दबलेली आहे. त्याच्यामुळे जे उत्तम गिर्यारोहक आहेत आणि साधारण रॉक पॅच वगैरे चढता येतो किंवा काही साधनं आहे तर त्यांनीच धाडस करावं. कारण ती दुर्गम वाट झालेली आहे आता आणि जर प्रशिक्षण असेल तरच त्या वाटेने जाता येतं आणि त्या वाटेचा आनंद मात्र मोठा आहे. पण कोणी सोबत वाटाड्या असेल आणि थोडंसं गिर्यारोहणाचा सराव असेल आणि साधनं असतील तर त्या वाटेने खूपच आनंद मिळवता येईल. आता हत्तीमेटेने जे काही आपण जातो तर आपल्याला जेव्हा ब्रिटिश कालखंडामध्ये तिथे युद्ध झालंय तर त्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी तोफांचा फार भडीमार केला होता. तिथलं गाव पण हत्तीमेटेचं नष्ट केलेलं होतं अशी माहिती इतिहासामध्ये येते. तर त्या कालावधीमध्ये बरीचशी पडझड झालेली आहे आणि नंतरच्या भूकंपाने 70 सालाच्या मध्ये तो संपूर्ण तटबंदीचा बराचसा भाग म्हणजे 90% भाग त्या कोसळून त्या संपूर्ण त्या रस्त्यावरतीच आलेला आहे आणि दरवाजे वगैरे दबून गेलेले.
आपण अजूनही बुरुज सॉरी विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे मध्ये थोडासा व्यत्यय आला. आपण परत कंटिन्यू करूया. तर हत्ती दरवाजाने जर आपण हत्तीमेटेवरनं वरती गेलो तर पाय वाटेने मूळ गंगेपर्यंत जाता येतं. आग्नेय ते नैऋत्य दक्षिण बाजूने हा रस्ता आहे. मूळ गंगेपासून जटाशंकर मंदिर आणि तिथपासून पुढे म्हणजे नैऋत्येपासून तर वायव्येपर्यंत तो जो शेवटचं टोक आहे जिथे कडेलोट म्हटलं जातं ते दुर्गा भांडार आहे. आता आमचं त्र्यंबकेश्वरचं नाव दुर्गा भांडार आहे, पण सध्या ऐतिहासिक साहित्यामध्ये दुर्ग भांडार कोणी म्हणतं, कोणी भांडार दुर्ग म्हणतं, असे वेगवेगळे नावं त्याचे दिले जातात. तर भांडार दुर्ग या किल्ल्यावर नाही, दुसऱ्या किल्ल्यावरती आहे. आणि मग तोच उलटा शब्द करून दुर्ग भांडार केलं तरी याला आम्ही गावामध्ये पूर्वापार आम्ही दुर्ग भांडार म्हणत नाही, दुर्गा भांडार म्हणतो. याचं काही कारण पण आहे. तुम्ही जर स्थानिक कुठल्याही समाजाच्या माणसाला इथे त्र्यंबकेश्वरमध्ये विचारलं तर श्रीगडाचा जो हे टोक आहे कडेलोटाचं त्याला दुर्गा भांडार असंच म्हटलं जातं. कारण ब्रह्मगिरी पर्वताचा गंगाद्वार पर्यंतचा जो पंचलिंगाचा भाग आहे तो शिवस्वरूप मानला आहे आणि त्याचा अर्धांग म्हणजे गंगाद्वारकडचा जो भाग आहे हा त्याचा अर्धनारी नटेश्वर असं कौलगड नाथ संप्रदायामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि ते कौलांबिका देवीचं स्थान आहे ते. आणि ती कौलांबिका ही भूमी देवता म्हणजे रेणुका ही मानलेली आहे, जी इथली हिंदू महादेव कोळी समाजाच्या लोकांची कुलदेवता आहे. आणि ती हत्तीमेटेवरती पण आहे, ती विनायक बुरुज म्हणजे विनायक मेटेवरती पण हिचं स्थान आहे. आणि त्र्यंबक क्षेत्र महात्म्यांमध्ये कौलांबिका ही पार्वती रेणुका पण मानलेली आहे आणि तीच रेणुका नीलांबिकेला गेली असं पण मानलेलं आहे नील पर्वतावरती. त्याच्यामुळे नाथ संप्रदायाच्या इतिहासामध्ये ब्रह्मगिरीचा हा जो अर्धा भाग आहे उत्तरेकडचा याला कौलगड किंवा कोलंबिका देवीचं मुख्य स्थान म्हणून आणि बरोबर त्याच्यावरती हा दुर्गा भांडार आहे. ते इथे फक्त पाण्याचे टाके आहेत, अत्यंत निमुळती जागा आहे. शत्रू जरी तिकडे म्हणजे आपण शत्रूपासून वाचायला तिकडे गेलो तरी तिथून खाली उतरायला जागा नाही. आता काही अभ्यासक असं म्हणतात की पूर्वी दुर्गा भांडारपासून खाली यायला एक वाट होती, पण ती अजून काही सापडलेली नाही आहे. पण तिथे बऱ्याच संशोधनाला वाव आहे. पण मुख्य म्हणजे ह्या किल्ल्याचा इतिहासाकडे वळताना हे सांगावं लागतं की उभा डोंगर कापून त्या दुर्गा भांडारमध्ये जिने निर्माण केलेले आहे. आणि हे तंत्रज्ञान सर्वसाधारणपणे आपल्याकडे जर बघितलं तर यादवांकडे दौलताबाद किल्ल्यामध्ये बघायला मिळतं किंवा राष्ट्रकूटांच्या काळामध्ये कैलास लेणं हे डोंगर कोरून त्यांनी निर्माण केलेले म्हणजे तत्काल त्या काळामध्ये असे तंत्रज्ञान होतं. आणि सातवाहनांच्या काळापासून तसं पाहिलं तर हा भूभाग आहे. त्यानंतर आभीर राजांच्या काळामध्ये अंजनेरी राजधानी होती. आणि मी सुरुवातीला जो श्लोक म्हटला ब्रह्माद्री शिखरोत्मन्ने त्रिकंटक विराजते, ते आभीर राजे त्रैकुटकांचे राजे होते. म्हणजे त्या काळामध्ये हा श्लोक कदाचित निर्माण झाला असावा. कारण त्रिकंटक त्र्यंबकेश्वर पासून जी गोदावरी गंगा निघालेली आहे ती अंजनेरीपर्यंत तिला गौतमी हीच संज्ञा आहे चक्रतीर्थापासून पर्यंत, आणि तिथून पुढे ती गोदावरी होते. म्हणजे आम्ही पण असं मानतो की उगमापासून ते चक्रतीर्थापर्यंत हिला गौतमी संज्ञा पुढे ती गोदावरी येतं. गोदावरी त्रैकुटकामध्ये म्हणजे डेक्कन ट्रॅपवरती आत्ताच्या पूर्वीचे ते त्रैकुटकांचं राज्य आभीरांचं होतं त्या भागामध्ये ती प्रवास करते. तर त्या गोदावरीचं वर्णन केलंय तर ते कदाचित आभीरांच्या काळामधलं असावं. त्यानंतर राष्ट्रकूटांची इथे सत्ता होती, पल्लवांची सत्ता होती आणि नंतर यादवांची सत्ता इथे आली आहे. आणि तो उल्लेख रामदेव रायाची ताब्यात हा किल्ला होता असा आपल्या धार्मिक साहित्यामध्ये येतो. ब्रह्मगिरी किल्ल्याची म्हणजे श्रीगडाची पहिली लिखित नोंद जी आहे ती इसवी सन 1553 म्हणजे इसवी सन 1275 हा राजा रामचंद्र यादव देवगिरीचा त्याचा कालखंड आहे. त्यानंतर मधल्या जवळजवळ 250 वर्षाच्या कालखंडामध्ये इतका काही लिखित नोंद नाही आहे. पण इसवी सन 1553ला निजामशहाचे ताब्यात असल्याची लिखित नोंद बुरहाने मासीर या फारसी ग्रंथामध्ये दिलेली तुम्हाला आढळून येते.
1553 नंतर, इसवी सन 1553 नंतर इसवी सन 1636 पर्यंत निजामशाहीकडेच हा किल्ला राहिला. बहामनी काळामध्ये या शाह्या दख्खनमध्ये आपसामध्ये लढत होता. विजयनगराचं साम्राज्य नष्ट झालेलं होतं आणि मुस्लिम या ज्या शाह्या होत्या याच आपसामध्ये लढत होत्या आणि त्यावेळेस इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा सरदारकी देऊन मोठे मानाचे हुद्दे देऊन ते या शाह्यांच्या वतीनेच लढत होते. तर शहाजी महाराजांनी निजामशाही वाचवण्यासाठी तो जो शहजादा होता मुर्तजा त्याला मांडीवर घेतलं आणि आदिलशाहीला आणि मोगलांशी स्वतःच्या हिमतीवरती टक्कर द्यायला सुरुवात केली. तर आदिलशाही आणि मोगलांच्या संयुक्त फौजेकडनं शहाजीराजांचा पराभव झाला आणि निजामशाहीमध्ये असलेला पण शहाजी महाराजांचं, कारण वजीर शहाजीराजे होते त्यावेळेस, तर त्यांना तह करावा लागला या संयुक्त फौजांशी, आदिलशाही आणि मोगलांशी, आणि तो किल्ला मोगलांच्या ताब्यात द्यावा लागला आणि तो शहजादा पण द्यावा लागला. तर ती जे नोंद आहे ती 1636 सालची आहे. यानंतर शिवाजी महाराजांचा कालखंड आला. शहाजी महाराजांनंतर शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये शिवकाळामध्ये हा गड मुघलांकडनं मोरोपंत पिंगळ्यांनी घेतला. आता हा गड मोरोपंत पिंगळ्यांनी कसा घेतला, काय घेतला, याविषयी खूप मतभेद आहे आणि निश्चित स्वरूपाची माहिती कोणी देत नाही. पण त्यावेळेस काय झालं, असं वेगवेगळ्या बखरींमध्ये वेगवेगळी माहिती येते पण ती निश्चित स्वरूपाची नाही. पण कवी जयराम पिंडे म्हणजे राधा माधव विलास चंपू लिहिणारे जे जयराम पिंडे, त्यांनी पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान नावाचं जे लिहिलेलं आहे त्यामध्ये हा मुघलांकडनं मोरोपंत पिंगळ्यांनी घेतला अशी नोंद आहे. तर फक्त त्यातच तशी नोंद नाही आहे, तर शिवापूर दप्तरामध्ये पण तशी नोंद आढळते की त्र्यंबक किल्ला मोरोपंत पिंगळ्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आणला, की शिवाजी महाराजांकडे, छत्रपती शिवाजी महाराजांकडे तो गड होता, अशीच माहिती 91 कलमी बखर पण देते आहे. आणि ईश्वरदास नागर हा जो मुस्लिम इतिहासकार आहे तो पण त्याच्या फुतुहाते आलमगिरी याच्यामध्ये पण ही माहिती देतो आहे की शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबक किल्ला आणि परिसर जिंकून घेतलेला आहे. आणखीन एक महत्वाची नोंद ब्रह्मगिरी किल्ल्याच्या संदर्भामध्ये आपल्याला आढळते ती 1681 सालची आहे. म्हणजे औरंगजेबाचा जो शहजादा आहे तो मोहम्मद अकबर नावाचा, हा त्र्यंबक भागामध्ये पळून आलेला आहे आणि तो किल्ल्यावरती किंवा त्र्यंबक गावामध्ये त्यावेळेस ते वास्तव्याला राहिला. नेमकं हे कळत नाही की तो किल्ल्यावरती आहे की आपल्या त्र्यंबकेश्वर नगरामध्ये राहिला, पण बहुधा किल्ल्यावरतीच असावा, कारण तेव्हा किल्ला आपला मराठा साम्राज्याचा एक भाग होता आणि शहजादाला ठेवण्यासाठी संभाजी महाराजांना किंवा तत्कालीन विचारवंतांना त्र्यंबकगड सुरक्षित वाटला असावा. आणि याचा दुजारा की शहजादा मोहम्मद अकबर हा त्र्यंबक भागामध्ये त्यावेळी वास्तव्य करून होता, याला दुजारा चिटणीस बखर पण देते आहे. 1681 नंतर इसवी सन 1689 त्र्यंबकगड परत मुघलांकडे गेलेला आहे. 1703 साली या गडावरती मोहम्मद हुसेनची नेमणूक किल्लेदार म्हणून करण्यात आलेली आहे आणि या मोहम्मद हुसेनच्या काळामध्येच आमच्या इथले म्हणजे त्र्यंबकेश्वरचे बरेचसे मंदिर वगैरे याचा विध्वंस झाला असं म्हटलं जातं. तो मोहम्मद हुसेनची नेमणूक 1703 साली झाली. 1751 ला मध्ये बराच जुलूम झालेला या भागामधले अनेक हिंदू स्थापत्य पाडून टाकण्यात आलेले, मंदिराची पण मस्जिद करण्यात आली आहे, सर्व या मधल्या काळखंडात झालेलं आहे. 1751 साली गड पेशव्यांनी परत घेतला आहे त्र्यंबकगड, याची नोंद पण आढळते. 1751 नंतर हा गड पेशव्यांकडनं इंग्रजांनी घेतलेला आहे 1817 साली आणि त्या घनघोर संघर्षामध्ये त्यांनी छोट्या तोफखाना म्हणजे त्यांचा जो छोट्या तोफा होत्या त्या विनायक बुरुजावरती लावल्या आणि तिथनं या हत्तीमेटेवरती भडीमार केला तोफांचा आणि पुढचा म्हणजे कोजुली गावामधनंही मोठ्या पल्ल्याच्या तोफांचा भडीमार केला
आणि त्यावेळी हत्तीमेट हे गाव पूर्ण नष्ट झालं आणि मग त्र्यंबक किल्ला शरण आला. म्हणजे किल्लेदारांनी तहाचं निशाण फडकवलं आणि तो किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन करण्यात आला. आणि ज्या वेळेस त्र्यंबक किल्ला शत्रूच्या स्वाधीन झाला तेव्हा आजूबाजूच्या भागातले जवळजवळ 15 किल्ल्यांनी लगेच शरणागती पत्करली. असं मुघलांच्या काळात पण झालंय, इंग्रजांच्या काळामध्ये पण झालेलं आहे. एक प्रकारे हा श्रीगड हा इकडच्या भागातल्या सर्व किल्ल्यांना रसद पुरवणारा किंवा अत्यंत आधाराचा आणि महत्त्वाचा किल्ला इतिहासामध्ये आपल्याला आढळून येतो. इतका दैदिप्यमान इतिहास या किल्ल्याचा आहे आणि त्याचप्रमाणे या किल्ल्याचे वैशिष्ट्य पण अतिशय आहे. म्हणजे फार महत्त्वाच्या स्थानावरती आहे. त्याचप्रमाणे तो दुर्गम भागामध्ये आहे. त्याच्या अवतीभोवती किल्ल्यांचा एक म्हणजे एक वर्तुळ आहे त्याच्या रक्षणासाठी. तर त्र्यंबकगडाच्या म्हणजे श्रीगडाच्या पूर्वेला जर आपण बघितलं तर अंजनेरीचा महाकाय किल्ला आहे. पश्चिम भागामध्ये हरिहर आणि भास्करगड आहे. उत्तरेला वाघेरा आहे आणि दक्षिणेला कावनई, त्रिलंगवाडी, अलंग, कुलंग, मदन, पट्टा ही कळसुबाईची रांग रक्षणासाठी आहे. म्हणजे तसं पाहिलं तर सर्व डोंगरी किल्ल्यांच्या मध्यभागी आहे. आणि आपण उत्तरेकडे जर गेलो वाघेरा किल्ला ओलांडून तर आपल्याला सुरतकडे जाण्याचा रस्ता आहे की जो वरच्या भागात म्हणजे मुघलांच्या काळामध्ये ते बंदर होतं आणि त्या बंदरावरनं दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे दोन्हीकडे माल जात होता आणि म्हणूनच ते एवढं वैभवशाली नगर झालं होतं. तर ते वाघेऱ्या पट्ट्यातनं आपल्याला तिकडे जाता येतं. असा एक तो रस्ता जो गुजरात आणि राजस्थान याच्याशी जोडला जातो. आत्ताचा जो महामार्ग आहे मुंबईकडनं गुजरातकडे जाणारा तोही त्या भागामध्ये आहे. तर अशा प्रकारे हा जो किल्ला आहे हा अत्यंत मध्यभागी असून अत्यंत अवघड आहे, उंच आहे. पर्वत कापून याच्यामध्ये जिने बनवलेले आहेत, बुरुज आहे, तटबंद्या आहे आणि धार्मिक महत्त्व पण आहे. म्हणून याला श्रीगड पण म्हटलं जातं. असा हा त्र्यंबक किल्ला आहे. आता अंजनेरीवरती आभिरांची काही काळ राजधानी होती असे पण उल्लेख येतात. तर अंजनेरीचा किल्ला आणि ब्रह्मगिरीचा किल्ला याच्यामध्ये जे आता आम्ही पैण्याचा घाट म्हणतो किंवा पैण्याची बारी म्हणतात, हा अत्यंत चिंचोळा पट्टा आहे आणि लगेच ब्रह्मगिरी किल्ल्याला सुरुवात होते. अंजनेरी संपतो आणि ब्रह्मगिरी किल्ल्याला सुरुवात होते. त्याच्यामुळे जर आभिरांची राजधानी त्यावेळेस जर अंजनेरी असेल तर ज्याच्या स्वाधीन श्रीगड आहे किंवा ब्रह्मगिरी किल्ला आहे तरच ती अंजनेरी ही राजधानी सुरक्षित राहू शकते. त्याच्यामुळे आभिरांच्या काळामध्येही या किल्ल्यावरती वास्तव्य असेल आणि काही ना काही काम त्यांनी केलेलं असेल. सातवाहनांनी पण केलं असावं, कारण सातवाहनांचे ते शिलालेख नाशिक भागात आहे आणि सर्व दूर भागात आहे. राष्ट्रकूटांची पण सत्ता होती. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की निजामशाहीमध्ये पहिली लिखित नोंद आढळते म्हणजे निजामशाहीपासूनच इतिहास सुरू झाला. कारण तेव्हा मंदिरावरचे स्थापत्य मात्र तो किल्ला प्राचीन असल्याची साक्ष आजही देत आहे. बऱ्याचशा भागाचा विध्वंस होऊन सुद्धा हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. आता या संदर्भात कोणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास ते विचारू शकतात. आणि कालच्या एका प्रश्नालाही मला उत्तर द्यायचं आहे. तर मला असा प्रश्न कालच्या व्याख्यानाच्या संदर्भात विचारण्यात आलेला होता की तीर्थयात्रा प्रबंध म्हणजे गणेश सदाशिव शास्त्री लेले यांनी जो ग्रंथ त्या काळात 1758 मध्ये छापला आणि ते स्वतः प्रत्यक्षदर्शी पण होते त्या घटनांचे आणि त्या कालखंडातच त्या घटना घडत होत्या. म्हणजे जेव्हा तो पुस्तक प्रकाशित झालं त्याच कालखंडामध्ये या सर्वसाधारणपणे या घटना झालेल्या आहेत. तर त्यांनी काही त्र्यंबकेश्वर मधले व्यक्तींचं वर्णन केलेलं आहे का स्थलवर्णनासारखं, असा तो प्रश्न होता. तर त्या प्रश्नाला मी उत्तर देऊ इच्छितो की त्यांनी काही महत्त्वाच्या नोंदी त्र्यंबकच्या संदर्भात केलेल्या आहेत की त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगास पेशव्यांकडून 12,000 रुपयांची सालिना नेमणूक आहे. या नेमणुकीच्या योगाने देवाचा पूजा नैवेद्य इत्यादिकांचा खर्च चांगल्या प्रकारे चालतो. म्हणजे त्रिकाळ पूजेचा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. येथील संस्थानासारखी व्यवस्था दुसरीकडे कोठे आढळत नाही. या संस्थानाकडे कारभारी, कारकून, पुजारी व दुसरे नौकर लोक मिळून सुमारे 60-70 माणसांचा बेहडा आहे.
या संस्थांचा कारभार जोगळेकर यांच्याकडे बहुत दिवस चालत असून हल्ली नारायणराव तात्या जोगळेकर हे कारभारी आहे. 12 वर्षांनी सिंह राशीचा बृहस्पती झाला म्हणजे गोदावरी स्नानाचे फार महात्म्य वर्णले आहे. या सिंहस्थ पर्वात या क्षेत्री पुष्कळ यात्रा येते व गोसाव्यांचा मोठा मेळा भरतो. बहुत गोसावी लोक वर्षभर येथे राहतात. निरंजनी, निर्वाणी, उदासी वगैरे गोसाव्यात अनेक पंथ आहे. त्यांचे वेगवेगळे मठ आहे, त्यास आखाडे म्हणतात. त्यात 2-3 आखाडे उत्तम बांधलेले आहे आणि नारायण नागबली करण्याचा पाठ या क्षेत्री फार आहे. असं वर्णन इसवी सन 1758 साली, जे 1858 साली हे देत आहेत. त्याला आजपासून जवळजवळ 150-200 वर्ष झालेले आहेत. आणि काही या वर्णनाबरोबर त्यांनी काही व्यक्तींचा पण उल्लेख केलेला आहे. त्यापैकी 2 म्हणजे रंजक अशा हकीकती की त्र्यंबक क्षेत्री बाप्पा बाबा व महादेव बाबा आराधी म्हणून उभयता बंधू असत. हे जातीचे यजुर्वेदी ब्राह्मण होते. हे अरण्यातील अनेक प्रकारची वनपुष्पे आणून तीही करून प्रत्येकी प्रदोषकाली श्री त्र्यंबकेश्वराची पूजा करीत असत. त्यांचा नेहमीचा वर्तनक्रम असा होता की प्रतिदिवशी त्यांनी श्री त्र्यंबकेश्वराची नव्या नव्या प्रकारची पुष्पपूजा करून मग पारणा करावी. उभयता बंधूंपैकी बापा बाबा हे ज्येष्ठ असून त्यांचे काही तप मोठे विलक्षण होते. ते दररोज मागील घटका रात्री स्नान करून ब्रह्मगिरीची नवक्रोशात्मक परिक्रमा करून अरुणोदय काळी परत येऊन स्मार्त अग्नीचा होम वेळेवर देत असत. अशा प्रकारे शिवा आराधना करून उभयता बंधूंनी आपल्या आयुष्याचा व्यय केला. उभयतांना आपापल्या अंतकाळी संन्यास करून या क्षेत्री समाधिस्थ झाले. आणि या उभयता बंधूंचा रघुनाथराव म्हणजे हे जे मुख्य यजमान आहे ते रघुनाथराव विंचोरकर यांनी पुष्कळ समागम करून ते होते तोपर्यंत त्यांच्या शक्तीप्रमाणे चांगली सेवा केली. हल्ली उभयतांचे पुत्र त्र्यंबक क्षेत्री राहत असून ते आपल्या वडिलांप्रमाणे प्रदोषकाळी श्री त्र्यंबकेश्वराचे पूजन करीत असतात. अशी नोंद ऐतिहासिक विंचुरकरांनी केली आहे. विंचुरकर हे पेशव्यांचे त्या काळातले सरदार. त्यांनी इथे कळस बसवले आणि तेव्हापासून जसे त्रिकाळ पूजा आहे तसं हा प्रदोष पुष्पपूजेचा पण उल्लेख इथं आलेला आहे. त्यांच्या पूर्वजांचे पण नावं आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अजून एका सिद्ध पुरुषाचा इथे समागम केलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे की द्रविड देशातील कोणी एक सिद्ध पुरुष त्र्यंबक क्षेत्री आले. ते क्वचित संस्कृत संभाषण करीत असत. त्र्यंबक क्षेत्राचा सर्वोत्तम महिमा जाणून ते या क्षेत्री राहिले आणि नील पर्वत नामक डोंगराच्या खाली ते लहान झोपडीस राहू लागले. त्यांचे अनेक चमत्कार त्यांनी केलेले की त्यांनी वेदांत वगैरे कसं ते सांगायचे हे पण वर्णन केलेले आहे. आणि नंतर ते पूर्ण मौन धरून इथेच समाधिस्थ झाले. त्यांचाही समागम रघुनाथराव विंचुरकर आणि लेले शास्त्रींनी केलेला आहे आणि त्यांच्याविषयी त्यांनी उत्तम अभिप्राय असे 2 व्यक्ती विशेष त्या ग्रंथामध्ये आपल्या त्र्यंबकेश्वरचे आलेले आहे. व्यक्तिविशेषाच्या संदर्भात स्वतः तुम्हाला जर कोणाला त्र्यंबकच्या किंवा इतर जे ऐकणारे मंडळी आहे जिज्ञासू आहे त्यांना हा ग्रंथ पाहिजे असेल तर नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयामधनं संदर्भ विभागात पण आहे, माझ्याकडे पण आहे. कोणाला झेरॉक्स करून न्यायचं असेल तर ते घेऊन जाऊ शकतात. पण हा आपल्या त्र्यंबकेश्वरच्या इतिहासावर प्रत्यक्षदर्शी असलेल्या विद्वान आणि त्याच्याबरोबर इथल्या क्षेत्राच्या इतिहासाशी संबंधित असलेल्या संस्थांनी या दोघांच्या हयातीत त्याच काळामध्ये निर्माण झालेला ग्रंथ आहे आणि अत्यंत मौल्यवान ग्रंथ असल्यामुळे हा त्र्यंबकच्या लोकांच्या संग्रही असावा असं वाटतं. आता या संदर्भात काही प्रश्न त्यांना मी उत्तरं देतो. त्र्यंबकेश्वर हे नाव गावाला कसं पडलेलं आहे. जर आपण काळजीपूर्वक त्र्यंबकेश्वराच्या उत्तर दरवाजावरती असलेला शिलालेख काल मी सांगितला तो ऐकला असेल तर त्यांनी पण या देवालयाचं नाव त्र्यंबक म्हटलेलं नाही. त्यांनी त्रिलोचनस्य प्रासाद असं म्हटलंय. त्रिलोचन, त्रीणी अंबकानी इति, ज्याचे 3 नेत्र आहे अशा देवाचं हे देऊळ आहे. तर ते 3 नेत्र म्हणजे एक न्याय दर्शनाचं पण मानलं जातं. ते नेत्र न्याय प्रकटले ब्रह्मगिरीवरी असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणजे न्याय दर्शन हे गौतम ऋषींनी या ब्रह्मगिरी पर्वतावर म्हणजे श्रीगडावर बसून लिहिलं असं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरकालीन उल्लेख आहे. तर हा जे न्याय दर्शन आहे हे पण एक नेत्र मानलेलं आहे.
आणि पुराणांमध्ये किंवा आपल्या वैदिक परंपरेमध्ये सूर्य, चंद्र आणि अग्नी असे हे 3 नेत्र शिवाचे मानले, रुद्राचे मानले. तर 3 अंबक, अंबक म्हणजे डोळे, त्रिलोचन याचं हे मंदिर आहे असं पेशवेकालीन शिलालेखामध्ये येतं. तर याच्याविषयी बरीचशी व्युत्पत्ती सांगितली जाते. पण 3 नेत्रांचे भगवान शंकर यांचं हे ठिकाण आणि हे ज्ञान कर्म असे पण हे 3 नेत्र मानले जातात. तर हे प्राधान्याने त्रिनेत्रधारी त्र्यंबकेचं स्थान, मुख्य स्थान म्हणून त्र्यंबकेश्वर आलं असावं. किंवा त्रिसंध्या क्षेत्र, जिथे गायत्री, सावित्री, सरस्वती या 3 संध्या त्यांच्या त्यांच्या ईश्वरांच्या समवेत एकत्र राहतात. 3 अंबिकांचे ईश्वर एकाच ठाई शिवरूपात राहतात, जे गुरु दत्तात्रेयांचं स्वरूप आहे. ब्रह्मा, विष्णू, रुद्र एकत्रित स्वरूप, जे आत्रेय म्हणजे अनुसया आणि आत्री ऋषींचे सुपुत्र या नावाने. आणि मग दुर्वास ऋषी जे म्हणजे आत्री ऋषींचे आणि अनुसयांचे पुत्रच मानले जातात, शिवरूपच मानले जातात. दत्तात्रय, चंद्र आणि दुर्वास असे हे 3 वेगवेगळे मुलं मानले जातात त्यांचे. त्यापैकी दुर्वासांचा पण या क्षेत्राच्या महात्म्याशी संबंध येतो. 3 अंबिकांचे ईश्वर त्यांना एकत्रितरित्या असंही त्र्यंबकेश्वर आपण म्हणू शकतो. पण 3 नेत्राचे ईश्वर त्रिलोचन असते, कारण त्या शिलालेखात तसाच उल्लेख आहे. म्हणून कदाचित नाव हे त्र्यंबकेश्वर पडलं. त्या त्र्यंबकेश्वराचं तेरंबी पण झालं. आणि तेरंबी मठिका हा एक मोठा संशोधनाचा भाग आहे. किलहॉर्न नावाच्या संशोधकांनी अमरदक मठिका, तेरंबी मठिका भरपूर शोधायचा प्रयत्न केला आहे आणि त्याला वेगवेगळे नावं पण दिलेले. पण जर आपण काश्मीरी शैवांची परंपरा बघितली, तर या काश्मीरी शैवांच्या परंपरेमध्ये तो जो ही परंपरा सुरू करणारा मनुष्य हा सांगतो की मी त्र्यंबक मठिकेतनं आलेलो आहे. आणि ही त्र्यंबक मठिका जी आहे यालाच तेरंबी म्हणतात देशी भाषेमध्ये. असा याचा श्लोक पण शिवदृष्टीमध्ये दिलेला आहे. नुकतंच एक आठवड्यापूर्वी आमचे इथले त्र्यंबकेश्वरचे अभ्यासक मयुरेश गुरु दीक्षित म्हणजे बंटी गुरु यांनी काश्मीरी शैव दर्शनावरचा एक ग्रंथ माझ्या निदर्शनास आणून दिला होता. तर त्यामध्ये काश्मीरमधल्या शैवांचे जे काही ठिकाणं तिथे दिलेले आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा गोदावरीचं मूळ जे आहे ते तिथे आहे. जसं आपण चित्रकूटला गुप्त गोदावरी बघतो, किंवा ब्रह्मगिरी पर्वतावरती नाथ संप्रदायामध्ये असं सांगितलंय की इथे गुप्त गोदावरीचा प्रवाह आहे एका गुहेमध्ये. आणि तो त्या सांप्रदायिक लोकांनाच त्याचं दर्शन घेता येतं आणि त्याचं फार गुप्त गोदावरीचं ब्रह्मगिरीवरच्या खूप वर्णन आहे. तसं वर्णन गुप्त गोदावरीच्या काश्मीरमधलं सुद्धा आणि तिथे चंद्रेश्वराचं लिंग असल्याचं वर्णन मी त्या काश्मीरी तंत्रग्रंथांमध्ये त्यांनी मला निदर्शनास आणून दिलेलं आहे. तर जाणकारांना कोणाला बघायचं असेल तर ते पण त्या गुरुजींकडे, मयुरेश दीक्षित गुरुजींकडे तुम्हाला मोठा संग्रह काश्मीरी शैव दर्शनाच्या ग्रंथांचा बघायला मिळू शकतो. तर त्र्यंबकेश्वर हे नाव मात्र त्रिलोचन असे याच्यावरनच आलेलं असावं. त्र्यंबक मठिका आणि तेरंबी मठ हे मुख्य त्र्यंबक मठिका, अर्ध त्र्यंबक मठिका ही काश्मीरामध्ये पण होती आणि आसाम मध्ये पण होती असे उल्लेख येतात. सातवाहन काळातल्या मूर्ती इथे मिळू शकतील असं मला वाटत नाही. वरती किल्ल्यावरती मात्र बुरुजांच्या जवळ मिळू शकते, कारण सातवाहन काळामध्ये निश्चितपणे हा हत्तीमेट किंवा तो दरवाजा बांधण्यात आलेला नाही आहे. हत्तीवरती निशाण घेऊन जाईल असा तो दरवाजा होता. तर हे जे स्थापत्याचं काम आहे हे सातवाहन काळामध्ये इतकं प्रगत नव्हतं. पण राष्ट्रकूटांच्या काळाच्या पुढे म्हणजे साधारण कैलास लेणं निर्माण झालं इसवी सन 700-800 म्हणजे आदिराज शंकराचार्य यांच्या नंतरचा कालखंड जर आपण इथला राष्ट्रकूटांचा कालखंड जर लक्षात घेतलं तर त्या तंत्रज्ञानाशी आणि त्या दुर्ग बांधणीशी आपण रिलेट करू शकू. कदाचित यादवांच्या काळात सुद्धा तो हत्ती दरवाजा वगैरे निर्माण झालेला असावा. पण सातवाहन काळा इतकं लांब जाता येणार नाही. आणि सातवाहन काळा म्हणजे इसवी सन पूर्व काळ म्हणजे हाल सातवाहन आणि इसवी सनाच्या नंतर 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये त्यांचं साम्राज्य होतं सातवाहनांचं. इकडे पैठण राजधानी होती किंवा नाशिक भागात. पण मूर्तीपूजेचा आपण जर विचार केला की मंदिर स्थापत्याचा विचार केला तर इसवी सनाच्या 3ऱ्या शतकानंतरच मूर्ती आणि मंदिरं आपल्या भारतामध्ये आहे.
तर सातवाहन काळातल्या मूर्ती सापडतील असं काही मला वाटत नाही. आणि अशी अपेक्षा ठेवणं पण चुकीचं आहे, कारण सातवाहनांचा काळ गेल्यानंतरच भारतामध्ये मूर्तीपूजा आणि मंदिर याची निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. गड किल्ले तर त्यानंतरच्या काळातले आहेत, म्हणजे इतक्या सुबक रीतीने बांधणी. आणि मग ती बांधणी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी एका वेगळ्या पातळीवरती नेलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नुसते स्वराज्य संस्थापक किंवा आपल्या धर्माची प्रतिष्ठापना करणारे किंवा आपल्या संस्कृतीला मूळ प्रवाहाशी परत जोडणारे, यवनांचा नाश करणारे इतकंच नाही आहे, किंवा आपल्याला त्यांनी भयभीत आपला महाराष्ट्राला भीतीमुक्त केलं, आपल्या संस्कृतीची उत्थापना ती सर्व अंगांनी केली. आणि यामध्ये दुर्गांचा फार मोठा हात आहे. आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषणमध्ये हा दुर्गाचा फार मोठ्या विस्ताराने केला आहे. तर शिवाजी महाराजांनी बांधलेले दुर्ग हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यावर जाणकार लोक बरेचसे बोलत आहेत, ग्रंथ पण आता आहेत. तर ते जर लक्षात घेतले तर सातवाहनकालीन मूर्ती मिळण्याचा संभव अत्यल्प आहे किंवा नाही आहे. कारण सातवाहन काळामधले जे ग्रंथ आहेत ते तर लिंगरूपामध्ये शिवाची पूजा करतायत, मूर्ती पण तत्कालीन फार मोठ्या हे नव्हतं, पण बुद्ध मूर्ती त्या काळातल्या आढळते असं मला वाटतं. जर त्या काळातल्या काही गुहा वगैरे सापडल्या तर बुद्ध मूर्ती निश्चितपणे आढळते. त्र्यंबकेश्वर मधून जाणारा जो मार्ग आहे त्याच्या आधी पूर्वी काही मार्ग होता का? हा त्र्यंबकेश्वर वरून जाणारा मार्ग आहे, तर तिथून मार्ग असावा असं मला वाटतं, कारण मी बरंच फोटोग्राफ्स त्याचे घेतलेले आहेत. आणि आत्ताचा जो मार्ग आहे त्याला समांतर काही काही ठिकाणी तो जुना कोरलेला मार्ग जो अवघड होता असं म्हटलं जातं, तो मार्ग आत्ताही आपल्याला बघता येतो. तसंच वरती पण बघता येतो. म्हणजे आत्ता जे दुर्गा भांडार आम्ही ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये पण आत्ताचा जो रस्ता आहे त्याला समांतर जाणारे काही रस्ते आपल्याला आत्ताही दिसून येतात. आणि ज्याला गिर्यारोहणाची सवय आहे अशा माणसांनी तिथपर्यंत जाऊन पण काही फोटोग्राफ्स काढलेले आहेत. वैनतेच्या नाशिकच्या मंडळांकडे किंवा प्रशांत परदेशी, सुदर्शन कुलथे किंवा गिरीशराव टकले या अभ्यासकांकडे किंवा जोशी काकांकडे ते कदाचित काही फोटोग्राफ्स मिळू शकते. पण माझ्याकडे पण आहेत. आणि असा रस्ता पूर्वीचा पण गावामध्ये जाणारा होता, पण यात्रेकरूंसाठी तो रस्ता चांगला नव्हता. म्हणजे फारच अवघड असा तो, त्या काळामध्ये अवघड वाट असावी म्हणून तर ती सुलभ केली आहे नंतर या पंजाबी गृहस्थांनी. आणि त्यांनी जसं लिहिलंय की हिंदू यात्रेकरूंच्या सोयी करता मी या पायऱ्या आणि या मार्गाची निर्मिती केलेली आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर किती नद्यांचे उगमस्थान आहे, कुठे कुठे आहे? ब्रह्मगिरी पर्वतावर पंचगंगा प्रवाहित झालेल्या आहे. पहिलं जे लिंग आहे पूर्व भागातलं ते सद्योजात आहे. त्याच्यानंतरचं दुसरं लिंग आहे ते वामदेव आहे, त्याच्यातनं वैतरणीचा उगम झालेला आहे. त्याच्यानंतर मधलं आघोर आहे, आघोरावरून अहिल्याचा उगम मानला जातो. त्यानंतर तत्पुरुष शिखर आहे, त्याच्यावरनं बाणगंगा किंवा रामगंगा, सद्योजातावरनं बाणगंगा आहे आणि तत्पुरुषावरनं रामगंगा, असं दोघांमध्ये कदाचित माझं हे होईल. आणि शेवटचं जे शिखर आहे ते ईशा आहे, जिथनं गोदावरीचा उद्गम मानला जातो. अशा पंचगंगा प्रवाहित होतात. त्यापैकी अहिल्या ही इथेच गोदावरीला मिळते. वैतरणा ही पाठीमागच्या बाजूनं मुंबईच्या समुद्रामध्ये जाऊन मिळते, उल्हासनगर जवळ. त्याच्यावरती 2 डॅम आहेत मुंबईला पाणी पुरवठा करणारे, अप्पर वैतरणा आणि लोअर वैतरणा. मध्ये जंगली भाग आहे तर ती वैतरणा. आणि एक आता किकवी बनतो आपण, ती बाणगंगा आहे आणि रामगंगा आहे. अशा त्या दोन्ही, रामगंगा पण गोदावरीला मिळते आणि बाणगंगा माझ्या मते ती त्या तापी म्हणजे सुरतकडे जाते, ती एक नदी, आणि ती तिकडे दमनगंगेला मिळते. अशा या पंचनदी, आता जो नारपार प्रकल्प आहे तिकडे ती जाते. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी टाकून ठेवावे. उद्याचा विषय आहे त्यावेळेस मी याच्यावरती बोलेल. उद्याचा विषय आपला शिवराज्याभिषेकाचा प्रयोग, विधी, जो वैदिक विधी आहे त्याविषयी मी सविस्तर चर्चा आपण करूया. परत एकदा उपस्थितीबद्दल धन्यवाद आणि शंभव प्रतिष्ठानचे पण धन्यवाद. प्रेक्षकांचे आभार. ओम शंभू प्रतिष्ठानतर्फे राजू दीक्षितांचे पण आभार. जय श्रीराम. उद्याचा कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता सुरू होतो.